नमस्कार, मी दीपाली चौधरी. विधिलिखित भाग 11. आताच आलो. कसा आहे? नव्याला भेटून घेऊ म्हणून आलो, रुपेश म्हणतो. शारदा मावशीचा नातू. सार्थकला त्याला बघून राग आला. नव्याचे नाव घेतल्यावर तर जास्तच आला. उगाचच नव्याच्या मागे लागलेला असतो. सार्थक मनात विचार करत असतो. राहुल कसा आहे? काही बोलत नाही. खूप बिझी झाला. काही फोन नाही, मेसेज नाही. रुपेश म्हणतो. तू काय माझी प्रेमिका आहे? तुला कॉल आणि मेसेज करू? राहुल मनात म्हणतो. टाईम नसतो, बिझी असतो, ऑफिसचं काम करत असतो. राहुल म्हणतो. तुझं कसं चालू आहे? कंपनी काही फ्रॉड झाला होता का? ऐकण्यात आलं होतं म्हणून विचारलं. सार्थक म्हणतो. रुपेशला काही बोलता नाही आलं. तो गप्प बसला. काय सांगणार होता? 2 नंबरचं काम करत होता, पकडला गेला. सार्थकला सगळं माहिती होतं. त्याने सगळीकडे माणसं आहेत. नव्या आली तेव्हापासून त्याने बॉडीगार्ड पण ठेवले होते. त्याला पण आणि नव्याला काही झालं नाही पाहिजे. साऊ पण लावणार होता. आता स्कूल पण बघावी लागणार होती. त्याने सगळा विचार केला होता. आताच आलो आहे, फ्रेश होतो. नव्या काय करत आहे बघून येतो. बच्चा काय करत आहे? मॉम कुठे होती ग? सार्थक म्हणतो. साऊला खायला पाहिजे होतं, ते देत होती. नव्याला त्रास नको म्हणून मी तिला माझ्याकडे घेऊन आली होती, योगिता म्हणतात. साऊ चल, मम्मासोबत गप्पा मारू, सार्थक म्हणतो. मम्माकडे चल ना, तिला आता बरं वाटत आहे, साऊ म्हणते. सार्थक रूममध्ये जायला निघतो. साऊ ये, खाऊन घे, मजा, योगिता म्हणतात. सार्थक जातो. नव्या मस्त तयार झाली होती. पर्पल कलरची साडी, त्याला बारीक हिरवा काठ होता. लांब सडक केस मोकळे सोडले होते. मस्त थोडा मेकअप केला होता. तिचे डोळे तर खूपच सुंदर. आता तर अजून सुंदर दिसत होती. गळ्यात सार्थकच्या नावाचं मंगळसूत्र पण होतं ना. तिच्या चेहऱ्यावरील स्माईल मस्तच आहे. सार्थक तिलाच बघत होता. आत्ताच ऑफिसमधून आला होता. हातावर कोट होता. एकटक तिच्याकडे बघत होता. ती आरशात तिला बघत होती. साडी चांगली केली आणि मागे वळली. साडीमध्ये पाय अडकला. ती पडणार की सार्थक तिच्या कंबरमध्ये हात घालून तिला पडण्यापासून वाचवतो. दोघं एकमेकांकडे बघत होते. त्याचे डोळे एकमेकांना मध्ये खिळले होते. नव्या सार्थकच्या मिठीतून बाहेर जायचं नाही होतं. सार्थकने तिला सोडवत वाटत नाही होतं. खूप वर्षांनी ती त्याच्या मिठीमध्ये आली होती. साऊ जोरात ओरडत आली. तेव्हा सार्थक भानावर आला. नव्याला उभं केलं. नव्या पण समजलं नाही आपण काय करत होतो. सार्थक जवळ आले की असंच होतं. नव्या मनात विचार करत होती. मम्मा खूप सुंदर दिसत आहे. डॅडी खरंच मम्मा सुंदर दिसत आहे ना? साऊ म्हणते. हो बच्चा, सुंदर दिसत आहे. मी आलोच फ्रेश होऊन, सार्थक म्हणतो. साऊ खाल्लं का? त्रास नाही दिला ना? नव्या म्हणते. आजीने खाऊ घातलं. आतू मला गार्डनमध्ये घेऊन गेली होती. कोणीतरी अंकल आले आहे, त्यांनी खाऊ आणि चॉकलेट घेऊन दिले, साऊ म्हणते. नव्या आणि साऊ बोलत असतात. सार्थक फ्रेश होऊन येतो. तो पण त्यांच्यासोबत गप्पा मारतो. त्यांची मस्ती पण चालू होती. रुपेश का आला असेल? राहुलचे लक्ष लागत नाही होतं. सार्थकला सांगावे लागेल. लवकर गेला तर बरं होईल. रिया कॉल केला नाही. वहिनीची तब्येत चांगली आहे, घरी आणलं हे सांगावं लागेल, राहुल म्हणतो. राहुल रियाला कॉल करतो. रिया पण लगेच उचलते. हॅलो राहुल, नव्याला सोडलं का? आता बरं वाटत आहे का? डॉक्टर काय बोलले? रिया म्हणते. हॅलो रिया, सकाळीच आणलं, आता छान आहे. रुपेश आला आहे. मला तो नाही आवडत, राहुल म्हणतो. त्याला कोणीतरी मुलगी आवडत होती ना? ती कोण आहे? माहिती पडलं का? रिया म्हणते. वहिनी आहे. त्याला पण नव्या वहिनी आवडते. तिच्या मागे लागला आहे, मला असं वाटत आहे. सार्थकला सांगणार आहे, राहुल म्हणतो. नव्या आहे तशी कोणी पण प्रेमात पडेल. त्याने काही नाही करायला पाहिजे, रिया म्हणते. तेच म्हणत आहे, राहुल म्हणतो. बराच वेळ बोलत होते. नंतर कॉल कट करतात. कसं भेटू तिला? आलो आहे तेव्हापासून एकदा पण बाहेर आली नाही. आता तर सार्थक आला, तो तिला बाहेर येऊ देणार नाही. काय करू? ती बाहेर येईल
मी तिला बघेल रुपेश म्हणतो. सार्थक, नव्या, साऊ बाहेर येतात. रुपेश तर नव्याकडेच बघत असतो. किती सुंदर दिसते, एक मुलगी आहे. कसं काय ती मुलगी पण सार्थकसारखी दिसत आहे. त्यांची असेल. कसं काय सार्थकला चांगलं मिळतं, त्याचा बिझनेस पण चांगला चालू आहे, म्हणून मला सार्थकचा राग येतो. सगळीकडे त्याची वाहवा असते. नव्या पण त्याच्याकडेच गेली. माझं प्रेम तिला दिसत नाही का, रुपेश तिच्याकडे बघून मनात म्हणत होता. रुपेश नव्याजवळ जातो. नव्या कशी आहे, आपण कॉलेज सोबत होतो, रुपेश म्हणतो. नव्या सार्थकच्या मागे लपते. अगं अशी काय करते, आपण कॉलेजला होतो, किती मस्ती करत होतो, तू ओळखत नाही का, रुपेश म्हणतो. आता सार्थकला राग येतो. मी नाही ओळखत, नव्या म्हणते. एकदा सांगितलं समजत नाही का, ती मागचं काही आठवत नाही आहे, जुन्या गोष्टी काढू नको, सार्थक म्हणतो. नव्याच्या आईला आणि बाबांना थोडा वेळ थांबून निघून गेले होते. ते राहिले असते म्हणजे जुन्या गोष्टी निघाल्या असत्या. नव्याला त्रास होईल म्हणून निघून गेले होते. घरात रुपेश नावाचं वादळ होतं. त्याला घरातून बाहेर काढू शकत नाही. शारदा मावशीला वाईट वाटेल म्हणून सार्थक गप्प बसला होता. राहुल त्याचं आवरून येतो. वहिनी मस्त दिसत आहे, बरं वाटत आहे का, राहुल म्हणतो. अंकल, माझी मम्मा नेहमीच सुंदर दिसते, मुळात ती सुंदरच आहे, साऊ म्हणते. अले बापले, मला तर माहितीच नाही होतं, या छोट्या मॅडमने मस्त सांगितलं, राहुल म्हणतो. अंकल, माझी नक्कल नका करू, मी आता मोठी झाली आहे, मला सगळं कळतं, साऊ म्हणते. साऊ थांब, मी त्याला रागवतो. तुला त्रास देतो ना, राहुल. अंकल काय आहे, साऊला त्रास देतो, सार्थक म्हणतो. त्यांची तिघांची मस्ती चालू होती. रुपेश नव्याला बघत होता. त्याची नजर तिच्यावरून हटत नाही होती. सार्थक लक्ष रुपेशकडे गेलं. तो नव्याकडे बघत होता. सार्थक नव्याजवळ गेला. तिला पकडून उभा राहिला. रुपेशला खूप राग आला होता. नव्या किती वेळ उभी राहणार आहे, बस आपण गप्पा मारू, आता कीर्ती पण येईल, योगिता म्हणते. आई, हो आई, चालेल ना, या मस्ती चालू होती, ती बघत होती. नव्या म्हणते. नव्या, मला वाटतं तू सार्थकच्या ऑफिसमध्ये काम करावं असं मला वाटतं, योगिता म्हणतात. आई, मला त्यांच्या ऑफिसमध्ये काय येणार, नव्या म्हणते. सार्थकला खूप आवडतं, आई बोलली ते. दिवसभर रात्री मला नव्या दिसणार, सार्थक मनात म्हणतो. तुला काय वाटलं करायला मला सांग, योगिता म्हणतात. आई, मला कॉफी शॉप उघडायचं आहे, मला कॉफीचं सगळं येतं, फक्त सांगितलं पाहिजे, लगेच बनवून आणून देईल, नव्या खूप आनंदात बोलत होती. तिला खरंच खूप आवडते कॉफी बनवायला. तिच्या चेहऱ्यावर आनंद किती आहे. तिला शॉप सुरू करून देऊ का, तिला आनंद होईल, सार्थक मनात म्हणतो. नव्याने कॉफी शॉप ओपन केलं की तिला भेटायला पण जाता येईल. कॉफी कशी झाली आहे सांगता पण येईल, तिच्यासोबत बोल पण येईल, तिच्यासोबत मैत्री पण करता येईल, रुपेश मनात विचार करत होता. योगिता काही बोलत नाही. आपण बोलायचं, सार्थकला राग येईल, त्यापेक्षा नको काही बोलायला, त्या मनात बोलत असतात. वहिनी आमच्या कॅन्टीनमध्ये येते का, तुझ्या कॉफीसाठी लोक ऑफिस जॉईन करतील, राहुल म्हणतो. नव्या पण विचार करायला लागली. सार्थकला पण राहुल बोलला त्यावर तो विचार करत होता. तिला तिचं असं करू द्या ना, ऑफिसमध्ये नको, दुसरीकडे शॉप ओपन करून दे, वाटल्यास ऑफिस जवळ असू दे, शारदा मावशी म्हणतात. सार्थक, हे चांगलं आहे, तुझी नजर राहील, नव्या काही गरज लागली तर तू सोबत राहशील, योगिता म्हणतात. सार्थक खूप विचारात पडला. काय करू, मला नव्या काही काम करू द्यायचं नाही आहे, तिची इच्छा आहे, तिला करू द्यावं लागेल, मला काही समजत नाही आहे, बघू. सार्थकला नव्याला कुठं शॉप ओपन करून देतो. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. पुढचा भाग